चंद्रपुरात नेमकं काय घडतं याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। चंद्रपुरात जनतेने काँग्रेसला पूर्ण बहुमत देऊन देखील तिकडे अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही। आपल्यासोबत भाजप नेते आणि आमदार किशोर जोरगेवार आहेत। चंद्रपुरात भाजप सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार का? निश्चितपणे चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार। नंबर 1। नंबर 2 की अजूनही काँग्रेसला तुम्ही म्हटलं की काँग्रेसला बहुमत मिळालं नाही। काँग्रेसला 27 जागा मिळाल्या, भारतीय जनता पार्टीला 24 जागा मिळाल्या आणि ह्या 24 जागा मिळत असताना त्या ठिकाणी काँग्रेसचे 2 गट झाले। एकीकडे 13 लोक आहेत, दुसरीकडे 14 लोक आहेत आणि त्याचे 2 भाग झाल्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता स्थापनेची संधी आहे। याच्या व्यतिरिक्त आम्हाला केवळ 10 सदस्य संख्या कमी आहे बहुमतासाठी, तर जे 15 लोक बाहेर आहे, ज्यामध्ये उभाटा आहे, वंचित आहे, BSP आहे, अपक्ष आहे, या सर्वांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही आत्ताच सांगितलं की उभाटा, वंचित, अपक्ष आहेत, या सगळ्यांना घेऊन तुम्ही सत्ता स्थापनेचा प्रयत्न करताय। या संदर्भात तुम्ही उद्धव ठाकरेंशी, ठाकरे गटाच्या नगरसेवकांसंदर्भात उद्धव ठाकरे यांची किंवा तिथल्या काही स्थानिक नेत्यांची चर्चा केली आहे का? आज तुम्ही मुंबईत आहात, उद्धव ठाकरेंना भेटणार आहात का या संदर्भात? आमची प्राथमिक चर्चा उद्धव ठाकरे साहेबांचे जे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी या ठिकाणी झालेली आहे। त्यांच्या काही मागण्या आहे, त्या मागण्या घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सादर केल्या आणि त्यावरचा निर्णय आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मागितलेला आहे। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे जे इतरही नेते आहेत जिल्ह्यातले, त्यांच्याशी चर्चा करून उद्या एकत्रितपणे याच्यावर विचार-विनिमय करून केला जाईल, हे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटासोबत, वंचितसोबत आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी तुम्हाला ग्रीन सिग्नल दिला असं म्हणायचं? बिलकुल, निश्चितपणे की ही जी मुवमेंट सुरू आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांच्या सूचनेनुसार सुरू आहे। निश्चितपणे त्यांनी सांगितलं आहे की सत्ता चंद्रपूरच्या जनतेला एक स्थिर सरकार, विकसित चंद्रपूर करायचं असेल तर या ठिकाणी महापौर असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या गोष्टी करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे। आणि एकीकडे बघा तुम्ही 27 त्यांच्याकडे सदस्यबळ असताना सुद्धा त्यांचे जे 2 नेते ज्या पद्धतीने मांडत आहे, वेगवेगळे गट, पळवापळवी, अपहरण सुरू आहे, त्यामुळे त्यांचेसुद्धा नगरसेवक हे कंटाळलेले आहे। ते सुद्धा हे म्हणतात आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला पाहिजे, ही भूमिका सर्वच सदस्यांची, निर्वाचित सदस्यांची या ठिकाणी दिसते। तिकडे 2 गट पडलेले क्लिअरली दिसत आहेत। काँग्रेसचे काही नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत का किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय का? हे बघा, आता जेव्हा तुम्ही एक समजून घ्या की जेव्हा 2 गट होत असतात आणि एका ठरवलं की आपल्याच गटाचा त्या दुसऱ्या गटाचा महापौर होऊ नये, त्यावेळेस या सगळ्या ओघानीच या गोष्टी आलेल्या असतात। काही अनेक लोक या ठिकाणी संपर्कामध्ये आहे, पण त्यांची भूमिका काय, त्यांची मागणी काय, अजूनपर्यंत ती काही स्पष्ट झालेलं नाही आहे। परंतु निश्चितपणे आम्हाला जे दिसतं आहे, उभाटा, वंचित आणि इतर जे काँग्रेस सोडून जे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा आमचा प्रयत्न असणार आहे। मी पुन्हा एकदा माझ्या दुसऱ्या प्रश्नाकडे येतो। तुम्ही मगाशी म्हटलात की मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे। तुम्ही म्हटलात की ठाकरे गटाच्या स्थानिक नगरसेवकांशी बोलणं झालंय। तुम्ही आज मुंबईत आहात, त्यांच्या काही मागण्या आहेत ठाकरे गटाच्या नेत्यांच्या। या सगळ्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिलेलं असतं, तुम्ही आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? हे बघा, उद्धव साहेबांची भेट घ्यायला प्रत्येकालाच आवडते, परंतु मी काय आज ते भेट घेणार नाही आहे। ज्या मागण्या आमच्यापर्यंत आल्या त्याच्यातला काही फिल्टर होऊन आम्ही पुन्हा त्यांच्याशी भेटू, त्यांना सांगू आणि जेव्हा आवश्यक असेल तर त्यावेळेस आम्ही उद्धव साहेबांची सुद्धा या संदर्भामध्ये आवश्यकता वाटली तर भेट घेऊ। म्हणजे चंद्रपुरात भाजपचा नगराध्यक्ष बसणार एवढं ठरलं आता? निश्चितपणे आमचा प्रयत्न असणार आहे की या ठिकाणी चंद्रपूरच्या विकसित चंद्रपूरकरता, चंद्रपूरकरांना एक स्थिर सरकार देण्याच्याकरता महापौर या ठिकाणी बसवायचा आहे आणि त्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत। धन्यवाद किशोरजी। तर हे होते भाजप नेते किशोर जोरगेवार आणि ते म्हटले की चंद्रपूरचा विकास करण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न करता येईल ते करू आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे जातोय। कॅमेरामन निशादसह कौस्तुभ खातू, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।